Okay. Exercise 5.2, question number 3. In the figure 5.23, G is the point of concurrence of medians of triangle DEF. याचा अर्थ G काय आहे? सेंट्रॉइड आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियनचा अर्थ काय आहे? सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल DEF. टेक पॉइंट H ऑन रे DG. बघा या रे DG वरती H पॉइंट असा आहे. H पॉइंट असा आहे such that D dash, G dash, H हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. M हे मी नंतर नाव दिले, त्यामुळे तिकडे बघू नका. अँड DG आणि GH इक्वल आहेत. DG आणि GH हे बघा, DG कुठे आहे सांगा? हे बघा हे DG आणि हे काय सांगा? GH. हे दोन डिस्टन्सेस त्यांनी काय दिले तुम्हाला? इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे. तर प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल GEHF इज पॅरलॉग्राम. GEHF म्हणजे बघा हा GEHF हा जो येलो कलरचा क्वाड्रिलॅटरल आहे ना, हा आपल्याला काय प्रूव्ह करायचा आहे? पॅरलॉग्राम आहे आपल्याला प्रूव्ह करायचा. तर प्रूफ घ्यायला सुरू करा. G is the centroid. Proof like that. G is the centroid of triangle DEF. G is the centroid of triangle DEF. Given. Next slide. Therefore, segment DM figure मध्ये बघा. Segment DM is the median of triangle DEF. Segment DM is the median of triangle DEF. DM ज्या जी median आहे तर ती M हा EF चा काय असला पाहिजे? मिड पॉइंट. M हा EF चा काय असला पाहिजे? कारण median ची डेफिनेशनच अशी आहे, एका साइडचा मिड पॉइंट आणि अपोजिट व्हर्टेक्स, त्याला median म्हणतात. सो देयरफॉर खाली द्या M is midpoint of segment EF. M is midpoint of segment EF. Therefore, segment EM congruent segment FM. And equation 1 है. Segment EM congruent segment FM. And equation 1 है. आणि फिगर मध्ये एकदा ऑब्झर्व करा बरं. इथं बघा सगळं EM आणि FM कॉन्ग्रुएंट झाले. EM आणि FM काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक लाइन गैप ठेवा. H is a point on ray DG. टेक्स्टबुक मध्ये वाचा, तिथलाच भाग लिहित असतो मी, काही वेगळं लिहित नसतो. H is a point on ray DG such that DG equals GH. याला म्हणायचं गिवन आणि इक्वेशन 2 द्या. DG आणि GH तुम्हाला काय दिलेले आहेत सांगा? कॉन्ग्रुएंट आहेत सांगा. DG आणि GH बरं का? DG आणि GH कॉन्ग्रुएंट आहेत असं सांगितलं. नेक्स्ट खाली आता त्या सेंट्रॉइडच्या प्रॉपर्टी बद्दल आपण काहीतरी लिहिल्या. त्याच्या खालची लाईन घ्या. द सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन. The centroid divides the median in the ratio 2:1. In the ratio 2:1. याचा अर्थ DG आणि GM यांचा रेशो किती असला पाहिजे? 2:1. कोणता? DG आणि GM. बघा ना, सेंट्रॉइड मेडियन एवढा आहे ना, मेडियनचा पार्ट इथून एवढा असेल.
ट्रायंगल डीएफ एवढाच आहे लक्षात ठेवा. खालचा पार्ट एक्सटेंडेड आहे, डीएम मीडियन आहे, डीजी मोठा पार्ट आहे, जीएम लहान पार्ट आहे. पण 2:1 रेशो असतो त्यांचा कोणाचा, डीजी इज टू जीएम. खाली therefore डीजी is to GM is equal to 2:1. Therefore, DG upon GM equals 2/1. DG upon GM equals 2:1. आता हे टर्म्स ट्रान्सफर करा. 1 into 2 1 into DG म्हणजे DG equals GM into 2 म्हणजे twice GM. DG equals twice GM. DG equals twice GM. This is equation 3. आता इथं बघा इक्वेशन 2 मध्ये DG GH ला इक्वल आहे. DG GH ला इक्वल आहे. आता पुढे DG twice GM ला इक्वल आहे. DG twice GM ला इक्वल आहे. मग 2 आणि 3 मध्ये LHS सेम आहे का बघा, दोघांची LHS सेम आहे का, म्हणजेच दोघांच्या RHS पण काय असलं पाहिजे खाली घ्या. therefore GH equals हे बघा ह्याची RHS कोण GH आणि ह्याची RHS कोण twice GH is equal to twice GM. Reason द्या from 2 and 3. ही स्टेप तुम्ही कुठून आणली सांगा, फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3. 2 आणि 3 चे आपले LHS काय आहेत सांगा, सेम आहे. 2 आणि 3 च्या LHS सेम आहे. 2 आणि 3 च्या म्हणजेच त्यांच्या RHS काय झाल्या, सेम झाले. त्यांच्या RHS काय झाले सांगा, सेम. आता हाच पार्ट मी जरा कसा लिहितो बघा. हे 2 इथं ट्रान्सफर करतो. हाफ GH, therefore half GH is equal to GM. That is GM equals half GH. फक्त साइड चेंज केली बस, बाकी काही. That is GM equals half GH. आता मला विचार करून सांगा, त्या फिगर मध्ये बघून सांगा. फिगर मध्ये बघून सांगा GM ची लेंथ किती आहे सांगा, हाफ GH. GM ची लेंथ आहे ना, ही लेंथ या GH च्या निम्मी हाफ आहे. याचा अर्थ M हा GH चा काय असला पाहिजे, therefore M is midpoint of GH. M is midpoint of GH. आता M हा जर GH चा मिडपॉइंट असेल, M हा जर GH चा मिडपॉइंट असेल, तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल झालं की नाही सांगा. GH चा M काय झाला, मिडपॉइंट, म्हणजे GM आणि HM काय झाले सांगा, इक्वल झाले. therefore सेगमेंट GM congruent segment HM, GM congruent HM, इक्वेशन 4 येईल काय. आता जरा सगळ्यांनी इक्वेशन 1 वाचा आणि फिगर मध्ये बघा. इक्वेशन 1 वाचा आणि फिगर मध्ये बघा. इक्वेशन 4 वाचा आणि फिगर मध्ये बघा. सांगा इक्वेशन 1 मध्ये काय लिहिले बघा, वाचा फळ्यावर बघा, बोर्डवर बघा. EM आणि FM कॉन्ग्रेंट. आणि आता काय लिहिले, GM आणि HM दिसते ना ताई, GM आणि HM कॉन्ग्रेंट. मग हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रेंट आहेत, हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रेंट आहेत. म्हणजे क्वाड्रिलॅटरल GEHF चे डायगोनल्स बायसेक्ट झाले का बघा इथे. याचा अर्थ या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल बायसेक्ट झाले की नाही. कोणत्या, येलो क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स काय झाले, बायसेक्ट झाले. आणि जेव्हा डायगोनल्स बायसेक्ट होतात तेव्हा तो काय असतो,
पॅरलोग्राम असतो. जेव्हा डायगोनल बायसेक्ट होतात तेव्हा तो क्वाड्रिलॅटरल काय असतो, म्हणजेच EFGH काय असतं, EGHF काय असलं पाहिजे, पॅरलोग्राम असलं पाहिजे. त्याच्या खाली कंटिन्यू करा. फ्रॉम 1 and 4 म्हणजे फ्रॉम इक्वेशन कॉमन from 1 and 4, diagonals of quadrilateral GEHF bisect each other at M. Therefore, quadrilateral GEHF is parallelogram. आता नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे ना, त्याला फक्त लेंथ मोठी आहे, म्हणजे प्रॉब्लेम फार सोपा आहे तो. लेंथ मोठी आहे, मला लिहून द्यायला वेळ लागतो, म्हणून तो पुढे घ्या, नंतर घ्या. आधी आपण 5th क्वेश्चन बघूया नेक्स्ट पेजवर. आधी आपण 5th क्वेश्चन बघूया, नंतर मागणी येऊ. हा आधी तुम्हाला काय दिले ते पहा, काय विचारले ते पहा, सगळे वाचून घ्या. Question number 5. In the figure 5.25, if points PQRS are on sides of parallelogram, म्हणजे तो बाहेरचा क्वाड्रिलॅटरल नाही, याचा अर्थ तो काय असला पाहिजे, पण ते PQRS काय म्हणले त्यांनी सांगा, आर द पॉइंट्स ऑन साइड्स ऑफ पॅरलोग्राम. ते जे 4 पॉइंट्स आहेत ना, ते कशावरती सांगा, साइड्स ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे तो बाहेरचा पॅरलोग्राम आहे, त्यांनी इनडायरेक्टली तुम्हाला सांगितलं. सच दॅट AP equals BQ equals CR equals BS. AP equals BQ equals CR equals BS. हे 4 सेगमेंट्स तुम्हाला त्यांनी काय दिले, ते कॉंग्रुएंट आहेत, इक्वल लेंथ आहेत असं तुम्हाला सांगितलेलं आहे. शो दॅट क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरलोग्राम. तो जो मध्ये क्वाड्रिलॅटरल आहे की मध्ये क्वाड्रिलॅटरल, तो काय दाखवायचा आहे तुम्हाला, पॅरलोग्राम म्हणजे आपल्याला प्रूव्ह मधला क्वाड्रिलॅटरल. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे बघा. मला फक्त त्यातले तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट ऑफ पॅरलोग्राम, मी तुम्हाला दररोज एक वाक्य बोलतोय, ह्या लेसनला, अशा लेसन्सना खूप अभ्यास लागतो. रोजच्या रोज थेरम घरी जाऊन रिवाइज करायचे. टेस्ट ऑफ पॅरलोग्राम मध्ये 4 टेस्ट आहेत ना आपल्याकडे, 4 टोटल 4 थेरम आहेत की नाही. त्यातला पहिला थेरम सगळ्यांनी परत एकदा वाचून बघा, मनातल्या मनात वाचून बघा. काय कॉंग्रुएंट असतील तर काय असतो, पॅरलोग्राम असतो का नसतो, सहज एखादं स्टेटमेंट बघा आणि त्याचा अर्थ सांगा मला. आहे का? अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट असते तर पॅरलोग्राम असतो की नाही. अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट असते तर पॅरलोग्राम असतो ना. एवढं तुम्हाला फक्त कळलं सगळ्यांना. आता प्रूफ माझ्यासोबत घ्या आणि लिहिताना कळतो बरं का, अजिबात अवघड नाही, काही काळजी करू घ्या. सांगतो लिहित
quadrilateral ABCD is parallelogram. Quadrilateral ABCD is parallelogram. Given. Next one. PQRS are the points on sides of parallelogram. PQRS are the points on sides of parallelogram such that AP distance कोणते इक्वल आहेत AP equals BQ equals CR equals DS given equation 1. ठीक आहे बघा इथला आता मेन पार्ट आहे तो इथे लिहिताना समजेल तुम्हाला खाली consider AB फिगर मध्ये AB equals DC AB आणि DC इक्वल आहेत का नाही सांगा मला AB आणि DC आणि असले तर काय आहेत सांगा ते तो ABCD पॅरलोग्राम आहे त्याचे अपोजिट साइड कॉम्पोनेंट असतातच मग AB आणि DC का कॉम्पोनेंट आहे सांगा रिझन अपोजिट साइड्स एवढं म्हणलं तरी चालेल मला इक्वेशन 2 द्या याला इक्वेशन 2 द्या आता त्या AB आणि DC वरचा ब्लू कलरचा पार्ट मला कुठला आहे सांगा ब्लू कलरचा पार्ट AB वर ब्लू कलरचा पार्ट कोणता आहे आणि DC वर ब्लू कलरचा पार्ट कोणता आहे RC किंवा CR परत घ्या कन्सिडर AP equals CR from 1 consider AP equals CR from 1 याला इक्वेशन 3 झालं सगळ्यांचं आता मी फक्त जे सांगतोय ते नीट आहे का एवढं कळतं का बघा समजा AB ची लेंथ 10 असेल तर DC ची पण लेंथ किती असणार 10 त्यामध्ये AP 2 असेल तर CR पण किती असणार कारण ते चारही कॉम्पोनेंट आहेत ना मग मला सांगा 10 मधनं 2 मायनस केल्यावर BP ची लेंथ किती असणार तसं या 10 मधनं हे 10 आहेत ना त्या 10 मधनं 2 मायनस केल्यानंतर DR ची लेंथ किती असणार मग BP 8 आहे DR पण 8 आहे म्हणजे BP आणि DR कॉम्पोनेंट असणार की नाही वर 10 आहे खाली 10 आहे इथले 2 काढले इथले 2 काढले 8 उरले की नाही 8 किती सोपं आहे हा कळतं मी काय म्हणतो तेच मी फक्त वेगळ्या भाषेत दाखवणार आहे हे मॅथमॅटिकल पार्ट झाला आपल्या हे जॉमेट्रिकल पार्ट मध्ये मी कसं येणार बघा AB DC इक्वल आहे त्यातला AP CR पार्ट इक्वल आहे आता दोघांना सबट्रॅक्ट करा खाली लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 2 and 3 subtracting equations 2 and 3 LHS minus LHS खाली है AB minus AP is equal to RHS minus RHS DC minus CR DC minus CR मग AB आणि AP चा डिफरन्स काय आहे तो वाचा AB आणि AP फिगर मध्ये बघा ना AB मधनं AP मायनस केले काय उरले PB उरले इज इक्वल टू DC मधनं CR केले BR उरले किंवा RD उरले काही चालतं RD BR ले RD तुम्हाला जे पाहिजे PB इक्वल्स काय राहिलं सांगा RD राहिलं PB इक्वल्स RD याला इक्वेशन 4 देऊन टाका बरोबर याला इक्वेशन 4 देऊन टाका केवढा किती विचार करावा लागतो तुम्हाला नंतर समजायला लागेल मी एक सगळं का करायला लागतोय कशासाठी करतोय
ऍक्च्युली मला हे दोन ट्रायंगल्स पहिले मला कॉंग्रंट दाखवायचे. तेव्हा हे दोन ट्रायंगल, जेव्हा हे दोन ट्रायंगल कॉंग्रंट होतील तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रंट होतील. सिमिलरली हे दोन ट्रायंगल जेव्हा कॉंग्रंट होतील तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कॉंग्रंट होतील. म्हणजे ही साइड त्याला कॉंग्रंट होईल आणि मग आतल्या क्वाड्रॅटरच्या अपोजिट साइड्स कॉंग्रंट झाल्या का, म्हणून तो पॅरलल. हे एवढं करायसाठी मला काय काय करावं लागतं बघा आजूबाजू. म्हणून जॉमेट्री अवघड असतं. प्रॉब्लेम सरळ आणि उलटा असा दोन्ही प्रकारे अभ्यास करा, तेव्हा जमायला लागेल. बघा कुठे आले आता मी बीपी कॉंग्रंट काय आले सांगा. आता मला सांगा हा इथला अँगल बी आणि हा अँगल डी कॉंग्रंट आहे काय सांगा. असं कोणाचे पॅरलोग्राम. हे बघा एबीसीडी मोठा पॅरलोग्राम आहे की नाही, तो बाहेरचा पॅरलोग्राम आहे की नाही, मग त्याचे अपोजिट अँगल काय असणार, कॉंग्रंट असणार ना. मग आता ते पुढे त्याचा वापर करूया. घ्या इन ट्रायंगल PBQ and triangle RDS. सांगा ही साइड कोण PB आणि RD कॉंग्रंट आहे. कुठं इक्वेशन 4 मध्ये प्रूव्ह केलं. द्या साइड PB कॉंग्रंट साइड RD. कुठून आणलं आपण, फ्रॉम इक्वेशन 4. एंगल B कॉंग्रंट एंगल D, opposite angles of parallelogram. Angle B congruent angle D, opposite angles of parallelogram. हे बघा ही साइड याला कॉंग्रंट, हा अँगल याला कॉंग्रंट. आता ही साइड याला कॉंग्रंट. हे तर गिवन मध्ये दिलं तुम्हाला BQ आणि SD आहेत की नाही. बघा साइड BQ कॉंग्रंट साइड DS. त्याला गिवन म्हणा, फ्रॉम 1 म्हणलं तरी चालतं, गिवन म्हणलं तरी चालतं. मग मला सांगा ते दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टने कॉंग्रंट झाले सांगा. आता हे दोन ट्रायंगल्स therefore triangle PBQ congruent triangle DRS, चुकलं काय ना, RDS, सॉरी RDS. कुठली टेस्ट आहे, साइड अँगल साइड टेस्ट. मग जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट होतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कॉंग्रंट असतात की नाही. म्हणजे हे बघा हा ट्रायंगल जर याला कॉंग्रंट असेल तर याची करस्पॉन्डिंग साइड आणि याची करस्पॉन्डिंग साइड हे कॉंग्रंट असतील की नाही. therefore side PQ congruent side SR. Reason corresponding sides of congruent triangles. आता जसं तुम्ही या दोन साइड्स कॉंग्रंट दाखवल्या ते कशावरनं, त्या ट्रायंगल वरनं, तसे तुम्हाला हे पण दोन ट्रायंगल कॉंग्रंट दाखवता येतात. तसे सेम मागच्यासारखे तेवढीच प्रोसेस सगळी. हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट दाखवून त्यांच्या पण करस्पॉन्डिंग साइड कॉंग्रंट होतील ना. खाली लिहा सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट side PS congruent side RQ किंवा QR. काय म्हणजे जो मध्ये क्वाड्रॅटरला बघा, हा मध्ये, त्याचं नाव काय सांगा. त्यात मध्ये काय नाव आहे, PQRS. त्याच्या अपोजिट साइड्स कॉंग्रंट झाले का बघा, त्याच्या अपोजिट साइड्स कॉंग्रंट झाले का. मग तो काय असला पाहिजे, 10 THUS 10.
opposite sides of quadrilateral, thus opposite sides of quadrilateral PQRS, opposite sides of quadrilateral PQRS are congruent. Full stop. Hence, quadrilateral PQRS is parallelogram.